नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग बनलाय. सोशल मीडिया. अगदी. सोशल मीडिया आणि त्याचा तरुणाईवर होणारा परिणाम. विशेषतः आपल्याकडे प्राध्यापक आनंद जेठे यांचं डिजिटल युगातील हरवलेलं तारुण्य हा लेख आहे. हो, महत्वाचा लेख आहे. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण आज समजून घेणार आहोत. म्हणजे बघूया काय आव्हानं आहेत, काय उपाय असू शकतात. बरोबर. कारण सोशल मीडिया आता फक्त टाइमपास नाही राहिलाय, तो जगण्याचा भाग झालाय आणि त्याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम दिसतायत. त्यावर बोलणं गरजेचं आहे. लेखात तर थेट डिजिटल व्यसन हा शब्द वापरलाय आणि आकडेवारी पण दिली आहे की भारतात 18 ते 30 वयोगटातले तरुण सरासरी 3 ते 5 तास घालवतात म्हणे यावर. 3 ते 5 तास दिवसातले. हो, विचार करा किती वेळ जातोय हा. आणि याची लक्षणं पण दिली आहेत लेखात. म्हणजे सतत नोटिफिकेशन्स बघणं किंवा प्रत्यक्ष बोलण्याऐवजी ऑनलाईन चॅट करणं. हो, आणि हे फक्त वेळेचं गणित नाहीये. म्हणजे वेळ तर जातोच, पण मुद्दा आहे मानसिक आरोग्याचा. बरोबर. लेखात म्हटल्याप्रमाणे इतरांची ती परफेक्ट लाईफ बघून ऑनलाईन जी दिसते त्याने तुलना होते. मग नैराश्य, चिंता, एकटेपणा वाढतो. आणि तो फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट. अगदी. फोमो, काहीतरी आपल्याकडून सुटतंय ही भीती. यामुळे लेखात म्हटलंय की जवळपास 40% तरुण सतत ऑनलाईन राहण्याच्या दबावात असतात. 40%? हे खूप जास्त आहे. आणि महाराष्ट्रातली परिस्थिती पण सांगितलेली आहे लेखात. पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये रील्स आणि चॅलेंजेस यांचं वेड दिसतंय. हो, पण मग या नादात त्यांची खरी क्रिएटिव्हिटी किंवा अभ्यासात लक्ष लागणं म्हणजे उत्पादकता कमी होते का, हा प्रश्न आहे. पण असं का होतंय? काय वाटतं, म्हणजे का अडकतात तरुण इतके? मला वाटतं 2 मुख्य कारणं आहेत. एकतर हे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ना, त्यांचे अल्गोरिदम्सच असे डिझाईन केलेले आहेत की आपण त्यात अडकून राहावं. अच्छा. ते आपल्याला सतत काहीतरी इंटरेस्टिंग दाखवत राहतात. आपल्या मेंदूत डोपामिन रिलीज होतं, आपल्याला क्षणिक आनंद मिळतो आणि आपण स्क्रोल करत राहतो. म्हणजे ते आपल्याला खेचून ठेवतात एका प्रकारे. बरोबर. आणि दुसरं कारण म्हणजे सामाजिक दबाव. तुलना करणं, इतरांसारखं दिसण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न करणं. मग सायबर बुलिंगसारखे प्रकार आहेतच आणि या सगळ्याबद्दल पुरेशी जागरूकता नाही अजून. म्हणजे तंत्रज्ञान पण आणि सामाजिक कारणं पण. मग यातून बाहेर कसं पडायचं? लेखात काही उपाय सांगितलेत का? हो, नक्कीच. लेखात उपायांवर पण भर दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिजिटल डिटॉक्स. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय नेमकं? म्हणजे काही काळासाठी ठरवून सोशल मीडियापासून लांब राहणं. अगदी काही तास किंवा एखादा दिवस. स्क्रीन टाईम कमी करणं. आणि वेळेचं नियोजन करणं. अगदी. अभ्यास, व्यायाम, आपले छंद, कुटुंबाबरोबर वेळ घालवणं या गोष्टींना प्राधान्य देणं. आणि सर्वात महत्त्वाचं, मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं. गरज वाटली तर तज्ज्ञांची मदत घ्यायला मागेपुढे न बघणं. पण हे सगळं वैयक्तिक पातळीवर झालं. सामाजिक स्तरावर काही करता येईल? हो, तेही महत्त्वाचं आहे. शाळा कॉलेजांमधून जागरूकता वाढवणं, पालकांनी पण मुलांच्या सवयींबद्दल थोडं जागरूक राहणं, त्यांच्याशी बोलणं. लेखात जेठेच अकॅडमीच्या उपक्रमांचा उल्लेख आहे. ते असेच काही प्रयत्न करतात, डिजिटल डिटॉक्स कार्यशाळा घेतात. हे छान आहे. लेखातले काही विचार खरंच खूप प्रेरणा देणारे आहेत. जसं ते म्हणतात, सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यापेक्षा जीवनात यश मिळवा. हो, किंवा ते 1 तास स्क्रोलिंगपेक्षा 1 तास स्वप्नपूर्तीसाठी द्या. हे वाक्य पण खूप महत्वाचं आहे. बरोबर. थोडक्यात काय, तर सोशल मीडिया हे एक साधन आहे, शक्तिशाली आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हातात आहे. त्याचा गुलाम व्हायचं की त्याचा उपयोग करून घ्यायचा हे आपण ठरवायचं. अगदी. तरुणाईने या डिजिटल जगात स्वतःला हरवून न देता खऱ्या आयुष्यात जास्त सक्रिय राहणं गरजेचं आहे. ध्येयांवर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्कीच अधोरेखित होते की आपला वेळ आणि आपली मानसिक शांतता जपण्याची जबाबदारी आपली स्वतःची आहे. लेखात म्हटल्याप्रमाणे आजपासूनच ठरवू शकतो आपण. थोडं कमी स्क्रोलिंग आणि थोडं जास्त खरं जगणं. आणि जाता जाता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा असं मला वाटतं. कोणता प्रश्न? की माझ्या सध्याच्या डिजिटल सवयींमध्ये मी असा कोणता एक छोटासा बदल करू शकतो किंवा शकते, ज्यामुळे तंत्रज्ञान माझ्या प्रगतीसाठी उपयोगी ठरेल, माझ्या मार्गातला अडथळा नाही.